पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मुंबईचे असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण सध्या मुरली नाईक ज्या कामराजनगरमध्ये राहत होते तिथे सध्या आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर हे वृत्त समजतात संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आली आहे। त्यांचे जे स्थानिक आहेत, त्यांचे जे मित्रपरिवार आहेत, त्यांच्या कुटुंबियांचे जे ओळखीचे होते किंवा मग समाजातील सगळी लोक होती त्यांनी मुरली नाईक यांना आपल्या पद्धतीने श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे। आपण काही स्थानिकांशी, त्यांच्या मित्रांशी बोलण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत। मुरली नाईक हे या ठिकाणून अगदी काही फुटांच्या अंतरावर राहायचे। तुम्हाला कधी कळलं आणि काय नेमकं झालं त्यांच्यासोबत? आम्ही सकाळी आम्ही इथे बाहेर आलो तेव्हा त्यांनी 9 वाजेपर्यंत त्यांना घरचे लोक कोणतरी आमचा एक ग्रुप आहे, ते आमच्या समाजाचा एक ग्रुप ठेवला आहे आम्ही। त्या ग्रुपमध्ये आम्हाला माहिती पडलं की असं त्यांचं असं डेथ झालं आहे मुरली नाईकचं, म्हणून आम्ही त्यांच्या वडिलांना विचारलं। आम्ही त्या वडिला म्हणतो की त्यांचा डेथ 3:30 वाजता झाला रात्री, आणि आम्हाला कळलं की त्यांना ते लोक फोन केलेलं सकाळी 8:30ला फोन केला, आम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा असं डेथ झालं। मुरली नाईक हे कुठे पोस्टिंगला होते आणि नेमका कसा त्यांचा मृत्यू झाला त्या संदर्भात काही आर्मीकडून डिटेल आली आहे का? तो मुरली नाईक ॲक्च्युली तो आता अग्निवीर होता। त्यांनी जॉईन केलेलं 2022ला, डिसेंबरमध्ये 2022ला त्याचं जॉईनिंग झालं, आणि त्यांचं ट्रेनिंग वगैरे ते नाशिकमध्ये होतं। नाशिकमध्ये झालं, त्यांच्यानंतर त्यांना पंजाबमध्ये पाठवले ड्युटीसाठी। आता सध्या ते पहलगामचं जे झालं आपलं, त्यासाठी ते लोकांनी त्यांच्या जेवढं बटालियन आहे ते सर्व बटालियन सगळ्यांना ते जम्मूमध्ये पाठवले की तुम्ही तिकडे तिकडे जाऊन त्याच्यानंतर ते वार केलेला। तर रात्री आता असं झालं, तर आता तसं आम्हाला जरा हे टेन्शनमध्ये आम्ही सगळे लोक। क्रॉस फायरिंगमध्ये मुरली नाईक यांचा मृत्यू झाला, त्यांना वीरगती प्राप्त झाली असं म्हणतात। काही कुटुंबियांशी बोलणं होऊ शकलं आहे का? त्यांची सद्यस्थिती काय? पहाटे 3 वाजता त्यांची मृत्यू झाली। जसं आम्हाला सकाळी 8 वाजता तिकडनं फोन आला की त्यांच्या नातेवाईकांना की असं झालं म्हणून, जसं आम्हाला माहीत पडलं आम्ही सर्वांनी जाऊन त्यांना फोन करून आम्ही त्यांचा हालचाल विचारलेत। ते सध्या त्यांची परिस्थिती लय वाईट आहेत, त्यांच्या आईवडिलांचं ते बोलू शकणार नाही आहे। तिकडचा आंध्र प्रदेशचे गव्हर्नर आहेत ते उद्या तिकडे जाणार आहेत, आणि त्यांचं पार्थिव शरीरसुद्धा उद्या किंवा परवा त्यांच्या घरी पोचतील। आता ते आमच्यासोबत चांगलं नातं त्यांचं वडिलांचं, श्रीराम नाईक यांचं, ते रोज आमच्यासोबत येऊन भेटायचं, आमच्याशी बोलायचं, काय असेल ते विचारायचं। ते लई काम चांगला माणूस होते ते, पण आता जे झालं त्यांच्या मुलगासोबत लईच वाईट झालं। पण ठीक आहे, त्यांचं आता वीरगती प्राप्त झाला त्यांना। मुरली नाईक यांचा जन्म हा खरं तर याच कामराजनगरचा होता। तुमचा कधी त्यांच्याशी परिचय आला आहे का? त्यांच्या कुटुंबियांशी परिचय आला आहे का? त्यांच्याबद्दल काय सांगा? ते गाँव में जन्म उसका गाँव में हुआ है, और उसके बाद फिर इधर गाँव में पढ़ाई वढ़ाई सब गाँव में हुआ उसका। हाँ, इतना मालूम है। जन्म मुरली नाईक यांचा जन्म मुंबईचा होता, याच कामराजनगरमध्ये ते वो रहते थे। तो कभी उनसे आपकी बातचीत हुई थी, फैमिली से बातचीत हुई थी, उनके बारे में क्या कहेंगे? वो इधर ही था, उसका माँ बाप इधर ही है, उन लोग बचपन से यहीं है, उन लोग माँ बाप का शादी इधर ही हुआ है, उसका माँ बाप का बाप बूढ़ी इधर ही था कामराजनगर में, इधर से रहते बच्चा उधर ही पैदा हुआ है। सब कुछ गरीब से गरीब है। हम लोग, उसका माँ ने घर काम करता है और उसका बाप ने भिखारी काम करता है। फैमिली में उनके कौन कौन था? कोई भाई था? उनको कोई भाई नहीं है, उनका खाली औरत मर्द था, वो लड़का था, पढ़ रहा ही था, कढ़ाई कर रहा था। शादी होने के बाद वही लोग था, और उसका श्रीराम नाईक का छोटा भाई वो अलग से है, वो उन लोग, उनका फैमिली अलग है, इनका फैमिली अलग है, और ये इधर से रहता है, बहुत गरीब है। और हे त्यांच्या सगळे समाजातील लोक होती। त्यांनी मुरली नाईक यांचा जो प्रवास होता तो जवळून बघितला होता। मुरली नाईक यांचा जन्म हा याच कामराज नगरमध्ये झालेला होता। इथेच ते लहानाचे मोठे झाले। शिक्षणासाठी ते गावाला गेले होते, आणि त्यानंतर 2022मध्ये त्यांनी आर्मीमध्ये त्यांची भरती झाली होती। आणि आपण बघतोय की जो काही सध्या पाकिस्तानचे भ्याड हल्ले सुरू आहेत तिथे जम्मूमध्ये मुरली नाईक यांना वीरमरण प्राप्त झालेले आहे, आणि हे वृत्त त्यांच्या परिसरात समजतात संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।